षटकार आल्यानंतर 5 चेंडूमध्ये जो कमबॅक केला, इंटेलिजंट बॉलिंग. एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर एकूण धावा 7. प्रबळगडाच्या पायथ्याशी बसलेलं छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा सांगणारं हे मैदान याच दरम्यान मान्यवर आदरणीय साहिलजी पवार आणि सुधीरजी पवार येथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. 7 धावा फक्त षटकात दिल्या. ओव्हर टू सागरभाई. तर धन्यवाद परशुराम पाटील सर. बघा, आयोजकांकडून सूचना आल्यात. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फिनिश झालीच पाहिजेत, कारण आता 8:02 पहिला चेंडू पडला आणि आता आपण वेळेला महत्त्व देणार आहोत. षटक क्रमांक 2 अमित केनी, आणखीन एक चांगला गोलंदाज, प्रचंड प्रतिभा या गोलंदाजाकडे सुद्धा. खोला टाकला, ड्राईव्ह करतो, मिसफील्ड झाली आणि आता आलाय पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. फटका होता आणि टाकून देत असताना संकेत जाधव, मी थांबणार नाही. अमित केनीला चोख प्रत्युत्तर. चौकारानंतर हा षटकार. धावफलक मजबूत आहे. एकूण धावा धावफलकावर टोटल 17, जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा होत्या. राऊंड विकेट. आणखीन एक आक्रमण, फ्लायटेड डीप कडे. ओ, गुड फिल्डिंग, चांगला प्रयत्न होता. कौतुक करूया. तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रेडी होते, तयारी दाखवली होती आणि आपण इथे पाहिलं थोडं कठीण सुद्धा होतं. हालचाल करणं, बॉडीचं बॅलन्स करणं आणि त्यानंतर हा चेंडू अडवला. संकेत जाधव आक्रमक, ॲग्रेसिव्ह फलंदाज, तो त्याच्या मूडमध्ये आला, आपल्या लयमध्ये खेळतो. अमित केनी छोटासा रन, बॅटच्या मधोमध पॉवरफुल हिट. काय प्रचंड ताकद जनरेट केली आणि इथे बघा डीप कड्या, स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा पण पाहिलं मगाशीच म्हटलं का SDB ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा ज्याला मालिकावीर बाईक मिळाली तो बारवेचा सुपरस्टार मैदानावर मात्र संघासाठी खेळतो. 3 सामन्यामध्ये सुदर्शन जरूर माहिती देतो. यावेळचा चेंडू खोलात होता, अपील करतो पंचांकडे, थोडा पुढ्यामध्ये टाकला. आक्रमकता दाखवली, हालचाल त्यांनी केली होती, मात्र कनेक्शन होऊ शकलं नाही. हे अमित केनीचं दुसरं षटक थोडं महागडं ठरले, कारण 2 षटकार आणि 1 चौकार. थोडी गती कमी केली, फटका फसला. ही विकेट हवी होती, ऍब्सोल्युटली गॉन. बिग विकेट, गोल्डन विकेट. ही विकेट RCC भगतवाडी संघाला हवी होती आणि आता तो अडथळा दूर केलाय. गोलंदाज अमितनं आपल्या मार्गातील अडथळा दूर केला, कारण मैदानावर विस्फोटक आक्रमक रूप धारण केलं होतं. तो संकेत जाधव आता मात्र बाद झालाय आणि पहिला धक्का बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस जय हनुमान बारवई
राऊंड विकेट. पहिला चेंडू मिडल ऑफ द स्टंप ठेवला, मात्र सावध फटका. एक धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न. नजरेसमोरून धाव चोरताना धावांची गती वाढवली. थोडं आपण पाहतोय मैदानावर चिडचिड निर्माण झाली. फिल्डिंग टीम RCC भगतवाडी. आतापर्यंत 30रं षटक गणेश सोनावणे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. काय षटक होतं सागर मात्रेनं. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर जो कमबॅक होता, लाईन आणि लेन बांधून ठेवलं होतं संकेतला. मात्र जो संकेत विस्फोटक खेळासाठी ओळखला जातो त्याला थांबवलं. मात्र तो पुन्हा अमित केनीच्या षटकामध्ये आक्रमक झाला, मात्र त्याला सुद्धा बाद केला. आता क्रमांक 3चा प्रदीप पडवल आणि वैभव पाटील. प्रचंड वेग, हाफ ट्रॅकर, टर्न विथ बाउन्स होता. लेग ब्रेक ऑफ ब्रेक साठी ओळखला जातो. व्हेरिएशन व्हरायटी गोलंदाज गणेश सोनावणेकडे. नेहमी क्वालिटेटिव्ह क्रिकेट त्यांनी आज तागायत RCC भगतवाडी संघासाठी दाखवलाय. आणि आता 2 चेंडूमध्ये बघा शांत बसवत असताना वैभवला 4 चेंडूचा सामना केला. वैभवनं 2 खेळतो. संघाची धावसंख्या 27. बारवाई संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 27 रन्स ऑन बोर्ड. JDM ट्रॉफी आपण अनुभवतोय. आता बॅटच्या मधोमधी फटका बनवलाय. यूज इट, नो चान्स. आणि आणखीन एक षटकार या इनिंग मध्ये आपण पाहतोय. 4था षटकार आलाय. षटकार चौकारानेच खेळताना बॅटिंग टीम यश इंटरप्राइजेस जय हनुमान बारवई. धन्यवाद आमचे आयोजक मंगेश पाटील. या स्पर्धेचे माजी सरपंच सदस्य चषक बेलवली सदस्य आम्ही पाहतोय. रुपेशजी पाटील असतील माजी सरपंच, नरेशजी पाटील लेजंड क्रिकेटर, जीवन पाटील असतील ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण JDM चॅलेंजर 40+ बेळवली आपण पाहतोय. आमचे सह आयोजक व्यवस्थापक. षटक क्रमांक 3 गणेश सोनावणे 2 चेंडूमध्ये दादागिरी जरूर दाखवली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा माझा हक्क आहे, मला संघासाठी खेळायचं, तो वैभवनं दाखवलं आक्रमण. 4 चेंडूला त्यांनी स्ट्रगल केला, मात्र त्यानंतर षटकार दाखवला. गणेश सोनावणे पुन्हा एकदा पुढचा चेंडू. थोडासा अडथळा आलाय. पंचांचा इशारा येईल, क्लोज कॉल. समालोचन कक्षामध्ये आमचे स्टार दिग्गज महाराष्ट्रातील नामांकित समालोचक दीपक पाटील सर यांचं इथे आगमन झाले, त्यांचं आपण वेलकम करूया. आणि आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परशुराम पाटील सर असतील. आज आम्ही पाहतो आमचे नामवंत पंच सत्यवान काकडे सर आहेत. तर नक्कीच नेक्स्ट बॉल गणेश राऊंड विकेट. पुन्हा एकदा शरीरभेदी गोलंदाजी. यास अपील झाले, थोडा दुखापत. LBW पायची थोडा इंच्युअर्ड झाला खेळाडू. यस काही इमर्जन्सी असेल तर जरूर पंचाने मी विनंती करेन. अगदी आपण पाहतोय शरीरावर आदळला. यश इंटरप्राइजेस जय हनुमान बारवी संघ बॅटिंग करतो आणि आज ग्रुप C च लॉट्स आपण पाहतोय. RCC भगतवाडी संघ गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 3 गणेश सोनावणे मिश्रित गोलंदाजीसाठी तो ओळख. थोडी दुखापत आहे कारण प्रचंड वेग होता चेंडूवर आणि फलंदाज बहादूर. दुसरा धक्का बॅटिंग करताना संकेत जाधव. वैयक्तिक योगदान संकेतचं पाहिलं 10 मध्ये 25 खेळला आणि वैभवनं त्याला साथ दिली 6 चेंडूमध्ये 8. मात्र वैभव हा LBW पायचीचा शिकार बनला गणेश सोनावणेच्या या गोलंदाजीवर. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना धावा टोटल 33 धावा आहेत. 2 गडी बाद. चौथे षटक गणेश सोनावणे. सागर मात्रेचं पॉवर प्लेचं षटक कमालीचं राहिलं. त्यांनी काही अंशी का होईना संघाचा डाव सांभाळला जिथे सुरुवात षटकाराने झाली होती. अजूनही अपेक्षा असेल बॅटिंग टीम कडून येणाऱ्या फलंदाजांकडून जर चांगली फलंदाजी झाली तर बऱ्यापैकी टार्गेट सेट होईल. गणेशच्या या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि नवीन फलंदाज अक्षय दळवी क्रमांक 4 वर. धावा धावफलकावरती 33. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर मात्र
ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांचे इशारे, व्हाईट बॉल. गणेश सोनावणे बघा, प्रचंड अनुभव त्याच्याकडे. अमित केनीचं या अगोदरचं षटक 18 धावेचं होतं, ते थोडं महागडं 2 षटकार. आणि या षटकाची डिटेल्स पाहिली तर 2 डॉट आलेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये टोटल रन्स पाहिल्या, 9 धावा दिल्यात गणेशनं. 1 विकेट त्याला मिळाली, महत्वाची विकेट. वैभव पाटील राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सूर्य. 2 षटकानंतर 25 धावा होत्या आतापर्यंत. स्कोर कार्ड आपण पाहिलं, तिसरं षटक 35 रन्स, 35 धावा धावफलकावर. यश इंटरप्राइजेस ज हनुमान आपण पाहतोय बारवई संघाविरुद्ध रुपेश क्रिकेट क्लब RCC भगतवाडी. ते इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पुढच्या दोन्ही संघनायकांना सुद्धा आम्ही कॉल करू, आपण रेडी ना. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा मॅन्डेटरी. शेवटचा चेंडू, धावा धावफलकावरची टोटल 35. पुन्हा एकदा गणेश. फलंदाज आला प्रदीप, डाव्या हाताचा फलंदाज आहे प्रदीप पडवल. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. SDP ट्रॉफीमध्ये या संघाला पाहिलं होतं. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. अगदी बॉटम एंड पर्यंतच्या फलंदाजांकडे प्रचंड प्रतिभा आहे, जे मैदानावर आक्रमण करू शकतात. आणि आता स्ट्रायकर एंडला प्रदीप पडवल. गणेश सोनावणे शेवटचा चेंडू असेल, धावा धावफलकावरती 35. एंड बदलतोय प्रचंड वेगानं हा चेंडू. मी मगाशी म्हटलं का प्रचंड अनुभव आहे. समोर डाव्या हाताचा फलंदाजांनी त्याच एकाग्रतेने गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ संपलाय. सुदर्शन आम्हाला माहिती देतो 8:02 पहिला चेंडू पडलाय आणि आता 8:18. मॅनेजमेंट आता वेळेकडे खूप महत्त्व द्यायचे, कारण पहिले 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये फिनिश झाली पाहिजे. आणि 3 षटकानंतर एकूण धावा 35. या पंचांच्या निर्णय येण्याच्या अगोदर खेळाडू वृत्ती पाहिली आपण. अक्षयला एज लागली, कमालीचं तिथे यष्टीरक्षण पाहिलं. षटक क्रमांक शेवटचा RCC भगतवाडी. गणेश सोनावच्या षटकामध्ये 10 धावा आल्या. अमित केनीचं 18 धावेचं षटक. आणि या वेळेला स्लॉग ओव्हर, बराच मागे होता चेंडू, लॉफ केला डीप कड्या. यस, पॉइंट क्षेत्रामध्ये प्रयत्न झाले मात्र नो चान्स. गुड स्ट्रोक, बेधडक हा फटका बघा, बेमिसाल होता आणि षटकार.
पुढे सरकले. आता 39 सुबोध. आदळला हा चेंडू पुन्हा एकदा बराच मागे ठेवतो आणि टप्पा पडल्यानंतर उसळी होती आणि व्हेरिएशन दाखवत असताना सुबोध बघा बराच मागे होता. ऑफ स्टंप वरून इथे प्रयत्न जरूर झाले, कारण कदाचित फलंदाज त्याच आविर्भावामध्ये असेल का चेंडू बाहेर जाईल. मात्र त्यानंतर उपयुक्त आपण कामगिरी करताना पाहते सुबोधला. आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये 1 चौकारानंतर 3 चेंडू, ज्यामध्ये 1 विकेट 1 डॉट. आता चेंडू शिल्लक 3. 39. सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी. अपील जरूर होते. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक केलं जाईल. वाईड लाईन. ऐकूया इव्हेंट टीव्ही अंपायर कडे आपण वळूया आणि तिथे पुन्हा डाऊट्स क्लिअर होतील. एक्झॅक्टली हा चेंडू डॉट आहे की अवांतर, डिसिजन पेंडिंग. यस, फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन. ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. परशुराम पाटील सरांनी मगाशीच कॉल केला आणि माहिती आम्हाला मिळते का इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. तर दोन्ही संघनायक आपण या गोष्टींकडे लक्ष द्या. चेंडू शिल्लक आता आपण पाहतो 2. 39. गुड बॉलिंग, दिशा टप्पा विभिन्नता पूर्णपणे थांबवून ठेवल्या. बघा ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो सुबोध आणि त्याचं कौतुक होत असताना आतापर्यंत 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. 5 चेंडू मध्ये 4 धावा आणि स्लॉग ओव्हर मध्ये तोडफोडीच्या या षटकामध्ये थांबवणं. सेम तोच टप्पा आणि तीच लाईन. गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे सुबोधचं. हे फक्त 4 धावेचं षटक. बघा पेचामध्ये संघाला पहिलं षटक जर टाकलं गेलं तर हजर असणाऱ्या संघाला नाणेफेक विन दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 5 रजनींमध्ये आत्तापर्यंत 4 रजनींमध्ये आपण कुणालाही पेनल्टी दिलेली नाही आहे. तेव्हा सहकार्य करा. वेळेत सामने पूर्ण झाले पाहिजेत. खेळामध्ये शिस्त राहिली पाहिजे आणि शिस्त माणसाला मोठं करते. दरम्यान आपण सन्मानित करत आहोत माननीय समीरभाई दळवी बारवई येथून हे मान्यवर आपल्या संघाला पाठीराखण करण्यासाठी आणि या स्पर्धेला उपस्थिती लावली आहे, त्याबद्दल आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. स्वागत करूया अन्य एक मान्यवर जयवंतजी शिंदे बारवई यांचं इथं स्वागत केलं जात आहे.
जयवंतजी शिंदे. मी विनंती करतोय सुधीरजी पवार आणि साहिलजी पवार यायचं क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. आणि या क्रिकेट मंचावर आपण जर स्टेजवर कॅमेरा जेव्हा जेव्हा फिरला असेल तेव्हा तेव्हा एक हँडसम पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळाली, ते म्हणजे रोहितदादा पाटील बाळा मगाशी. आणि दर दिवशीचे जे ड्रेसिंग सेन्स होतं अप्रतिम. आज येताना वेगळा ड्रेस होता, पण 5 मिनिटानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ड्रेस कोड चेंज झाला. चला, संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे बारवाई संघानं. आणि पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल आता. 55-11 पेठ संघ उपस्थित आहे. जय हनुमान आसोटगाव संघाचे कर्णधार यायचंय आणि आवाज ऐकायला मिळेल. सागरबाईंनी मगाशी सांगितलं, अखंड महाराष्ट्रभर जो आवाज गाजतो प्रत्येक रजनीमध्ये, प्रत्येक डेच्या सामन्यांमध्ये आपल्याला आपल्या परिसरामध्ये हा आवाज ऐकायला मिळतो. दोन्ही आज मराठी लाभाले आम्हास भाग्य बोलतो मराठी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे दोन्ही समालोचक आपल्याला इथे आज ऐकायला मिळतील. चला बोलूया दीपकजी पाटील पळसपे यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच परशुराम पाटील सर. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. जाऊया मॅचच्या दिशेनं. माजी सरपंच आणि सदस्य चषक बेलवली 2025 भव्य दिव्य असं आयोजन दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. मॅच सुरू आहे. आजच्या रात्रीमधील पहिला सामना रंगतोय. 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 24 बॉलमध्ये. रुपे स्पोर्ट्स भगतवाडी संघासमोर पहिल्यांदा बॅटिंग केली यश एंटरप्राइजेस जनमान बारवाई या संघानं. 39 धावा यस रेफर करण्यात आले. इकडे मात्र गोलंदाजाच्या शैलीवर आय थिंक आक्षेप घेण्यात आलाय. आयोजक आहेत इकडे आमचे मंगेशजी पाटील. ऑन स्क्रीन निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. असं काही चुकीचं निदर्शनात आढळलं तर नक्कीच इकडे दंडित केलं जाईल. ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. साइड स्क्रीनच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक बॉल सीमा पार षटकार. थँक्यू सो मच तेजश्री. पहिलाच डॉट बॉल आला होता, त्यानंतर मात्र चांगली चपराक चढवली ती रुद्र भगतनं. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा वेग प्रचंड होता आणि त्याचमुळे टाइम झाला नाही रुद्रला. लेफ्ट हँडेड व्हेरी डेंजरस बॅटर. हा चेंडू पहा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला, ज्या चेंडूची अपेक्षा केली होती. कारण या अगोदरची चेंडू आपण पाहिला तर एक बाउन्सर सुद्धा अटेम्प्ट करण्यात आला होता आणि त्याचमुळे हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे थोडासा गोंधळून गेला असेल रुद्र. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धाबा धाव फलकावर. टार्गेट फार मोठे नाहीये, 10च्या सरासरीने या धाबा काढायच्या आहेत. हाही चेंडू तशा स्वरूपाचा, जणू काही मागच्या चेंडूची रिप्लिका आपण पाहिली. आणखीन एक डॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज वैभव पाटील. एक षटकार आला म्हणून काय झालं, बाकीचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तोच प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत असताना गोलंदाज वैभव पाटील इकडे मात्र कमबॅक करतोय मॅच मध्ये. राऊंडर स्टंप्स आणखीन एक चेंडू, हा सुद्धा चेंडू खाली राहिला, थोडासा बाहेर ठेवला होता आउटसाइड ऑफ स्टंप, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, एकमेव षटकार आलाय, बाकी 4 चेंडू निर्धाव खेळलाय. त्यामुळे रुद्र भगतचा तो स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. आता पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग त्याचे थोडेसे पाठीराखे सुद्धा निराश झाले असेल, का डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललंय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धाबा. सुपर कमबॅक फ्रॉम वैभव पाटील.
फुल लाईन होता, खोदून काढलाय, संधी मिळवला. बराच वेळ होता इकडे मात्र पंकज त्या ठिकाणी होता आणि वेळ सुद्धा बरीच होती कारण वेल शॉट होता. रुद्र बराच शॉट खेळपट्टीवर होता, त्यामुळे थोडंसं डोकं लावून थोडंसं शांत ठेवून सुद्धा अंडरआर्म थ्रोन सुद्धा कदाचित हा हिट करू शकला असता, परंतु स्टंपच्या अगोदरच बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे बाल बचावलाय तो रुद्र. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर टीम भगतवाडी 7 धावा बिनबाद. त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील फ्रॉम तारा. पहिल्या दिवशी आम्ही आलो होतो तेव्हा निकेत होते. तेहतीस धावा अजूनही करायच्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा पाहिलं ना, धावांचा पाठलाग करताना बऱ्याचशा संघांना थोड्याशा अडचणी येत होत्या. त्यामुळं हे 41 धावांचं लक्ष सुद्धा कधी कधी डोकेदुखी ठरले अनेक संघांना या स्पर्धेमध्ये. त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं असेल 10ची सरासरी आहे, होऊन जातं, परंतु नाही, तुम्हाला सातत्य दाखवावं लागेल कारण इकडे खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना सुद्धा सहाय्य करते आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न जरूर करेल तो यश एंटरप्राइजेस जय हनुमान बारवाई हा संघ. 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय सचिन. रुद्र स्ट्राईक आहे, थोडस धडपण जरूर असेल. सोडून दिला हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरून चाललेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हे दुसऱ्यांदा घडलं होतं बघाशा ओव्हरमध्ये सुद्धा रुद्रनं असा चेंडू सोडला होता आणि त्यावेळेस सुद्धा त्याचा अंदाज चुकला होता आणि इकडे सुद्धा तेच घडलंय. आतापर्यंत आपण रुद्रची आकडेवारी पाहिली ना तर 1 षटकार 1 सिंगल, बाकी चेंडू सुद्धा डॉट बरेच खेळलाय. तो 5 चेंडू डॉट खेळलाय आणि सलामीला आलेल्या फलंदाजाकडून हे बिलकुल अपेक्षित नाहीये. अकुट टप्प्याचा बॉल, हुक शॉट, शॉट फाईन लेगला संधी होती, बॉल त्याला चकवत चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. परंतु 4 मिळाल्या त्याच्यावर. ओ यावेळेस ऑन साइडला आणि बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, जॅज करतात आणि झेल टिपलाय संकेत जाधवनं आणि फास्ट विकेट डाऊन ब्रेक थ्रू मिळालाय. बारवाई टीमला सलामीवीर रुद्र भगतची खेळी यावेळेस मात्र संपुष्टात आणले. पहिला धक्का भगतवाडीला. आसोटगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय लगेचच सांगायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना असेल. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, 3 षटकं 15 मिनिटात टाकून झाली पाहिजेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. याच दरम्यान बायकरमॅन सूरजजी सावंत यांचे इथं आगमन होते, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. सचिनचा हा बॉल इकडे मात्र आपटण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू सरळ डोक्याच्या भरून निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धाव फलकामध्ये अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. वेगवान उसळते चेंडू मात्र पाहायला मिळतात सध्याच्या घडीला गोलंदाज सचिनचे.
ओ द स्टम्प्सनं लोबा फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, पॉइंटला बीट केलाय, परंतु कबा पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं. तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात त्या दोन. दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 2 ने मार्गक्रमण करेल, परंतु अजूनही दिल्ली दूर आहे. लढावं लागेल या मॅच मध्ये. रुपे स्पोर्ट्स भगतवाडी टीमला 39 वर जरूर थांबवलं होतं ते 12 परंतु 40 साठी सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागू शकेल. 14 बॉल 26 धावा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला आणि सेकंड टाइम घडलं. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. तास अगोदर वॉर्न केलं होतं गोलंदाजाला, सचिनला वॉर्निंग दिली गेली होती, परंतु इकडे मात्र या निर्णयावर चॅलेंज केलंय ते फिल्डिंग टीमनं. डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. DRS ची मागणी होत असताना पाहूया तिसरे पंचचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, परंतु आणखीन एकदा ही चुकी झाली असेल तर ऑब्व्हियसली इकडे मात्र हा पंचचा निर्णय कायम ठेवू शकतील. परंतु पाहूया डिसिजन पेंडिंग एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल कॉल, त्यामुळं रिव्ह्यू लॉस्ट फ्रॉम फिल्डिंग टीम. इकडे नो बॉल असेल आणि दोघांचेही लॉस झालेले आहेत. आता चला दोनही संघाने आपापले रिव्ह्यू गमावलेले आहेत, त्यामुळे आता अंपायर्स कॉलवर तुम्हाला निर्भर राहावं लागेल. सचिनजी तांडेल यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. फ्री हिट बॉल, लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलास कव्हरला. इकडे मात्र फर्स्ट अटॅम्प मध्ये पकडता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक सुद्धा होते इनफिल्ड मध्ये. एक धाव वाचवावी लागेल. इकडे सिंगल रन मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 16 या आकड्यावर. 13 बॉल मध्ये अजूनही 24 धावा दूर आहे. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये आहे. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी पार, पण लॉंग रन अप आहे, वेगात चेंडू टाकतोय. पाहूया समोर सागर ड्राईव्ह करतात कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला, सिंगल मिळेल. एक धाव येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सागर खातं उघडेल 1 धावेनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर रुपे स्पोर्ट्स भगतवाडी 1 गडी बाद 17 धावा. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आज या स्पर्धेची 5वी रात्र. उद्या तुम्हाला या स्पर्धेची मेगा फायनल पाहायला मिळेल. माजी सरपंच नरेशजी महादेव पाटील, त्याचप्रमाणे सदस्य चषक रुपेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जीवनजी पाटील असतील, यांच्या नावानं ह्या स्पर्धेचं दमदार आयोजन. JDM ट्रॉफी बेलवली नेत्रदीपक स्पर्धा 6 रात्र तुम्हाला नक्कीच मनोरंजन करते ही स्पर्धा आणि सगळ्यांचं लक्ष मात्र लागले या स्पर्धेकडे. कारण सध्याच्या घडीला फारशा स्पर्धा सुरू नाही आहेत आता आपल्याकडे, त्यामुळे आपसुकच या स्पर्धेकडे लक्ष लागले सगळ्यांचं. गतवर्षी सुद्धा शेवटालाच ही स्पर्धा झाली होती आणि सुदर्शन यांची ती शेवटची स्पर्धा होती आणि यंदाही आहे असं सांगतात, परंतु त्यांना स्पर्धा मिळू द्या. यावेळेचा हा चेंडू लेग स्टिकवरचा बाउन्स पाहायला मिळाला. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 22चा इशारा येतोय पंचांचा. पाठीमागे हा चेंडू सापडला नसता तर 22चा चौकार मिळाला असता. 1 रन येते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, धावसंख्या 18 वर. अजूनही 11 बॉल 22 धावा. अमित केणीनं जर हा सामना जिंकवला ना तर संदेशजी शेळके यांच्याकडून हवं ते मिळणार आहे, खाण्याच्या गोष्टी. हो, यावेळेचा चेंडू पूल करायचा होता. चेंडू सरळ जाऊन आदळला सरळ शरीरावर. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन 1 रन एक्स्ट्रास मध्ये जोडली जाईल धाव फलकामध्ये. सोपं नाहीये. वेग पहा, वेग प्रचंड आहे. अगदी पहिल्याही बॉलर मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. वैभव, त्यानंतर सचिन पवारची सुद्धा वेगवान गोलंदाजी आणि संकेत सुद्धा वेगानं चेंडू टाकतोय आणि त्याचमुळे टाइम करणं थोडंसं जड जाते फलंदाजांना. ओ, यावेळेस चांगला फटका आहे. कट केल्या बॉलला स्लॅश केलं होतं कव्वा पॉइंटला, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुपर स्ट्रोक होता परंतु रन्स वाचवल्यात. सध्याच्या घडीला फलंदाजाला बाद करण्यापेक्षा मी तर म्हणेन
आज षटकार जाऊ शकला असता आणि तो वाचवणं हे अनिवार्य होतं आणि तेच त्यांनी केलं. एका हातामध्ये नॉट अ इझी टास्क. सोपं नव्हतं हा झेल. बरेच जण म्हणाले असतील हा झेल सुटला, परंतु हे सोपं नाहीये. या सिच्युएशनला त्या सेकंदामध्ये सुपर्ब सेव्ह पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी अनिल पवार होते. सुपर फिल्डिंग. कदाचित मॅचला कलाटणी देणारा हा क्षण ठरू शकेल. जर मॅचचा रिझल्ट लागला तर हा षटकार किंवा न होणारा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला आठवतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये अनिल पवार किती महत्वाचा ठरेल तो येणारा काळ ठरवेल. परंतु एक चांगला सेव्ह. संकेत पुन्हा एकदा राऊंड स्टंप्सला पुढे आला होता. थोडासा फ्रंट फुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न. उसळला. चेंडू टप्पा पडल्यानंतर लेंथ बॉल. सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू. हे सोपं नाहीये. राऊंड स्टंप्सला गोलंदाजी होते. थोडासा अँगल बनवून लेंथ बॉलिंग आणि त्यामध्ये बाउन्स सुद्धा. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचललाय. सुपर फिल्डिंग. एकच धाव. आता थोडासा पाहायला गेलं तर नाकी न वाले रुपे स्पोर्ट्स भगतवाडी टीमला. बाउंड्री मिळत नाहीये आणि त्याचमुळे थोडेसे हातास झालेत दोनही फलंदाज. चांगले बॅटर्स आहेत. अमित केणी, सागर म्हात्रे दोनही मोठी नावं सध्याच्या घडीला भगतवाडी टीम कडून मैदानामध्ये खेळपट्टीवर आहेत. आणि असं असताना सुद्धा स्ट्रगल सुरू आहे. 20 धावा धावफलकावर आहेत. 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत अमित केणीसाठी. कारण या 2 बॉलमध्ये निदान एखादा मोठा स्ट्रोक आला तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये हे धावसंख्या मात्र आटोक्यामध्ये राहू शकेल. 20 धावांची गरज आहे. चला 21 धावा झाल्यात. त्यामुळे 19 धावांची गरज आहे आणि शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. निदान बाउंड्री. अमितला ते सागरला ते करावं लागेल. पाहूया इकडे मात्र चांगला फलंदाज खेळपट्टीवर आहे. यावेळेचा चेंडू चांगला पडलाय. सरळ शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. एक धाव कशी बशी पूर्ण करण्यात आलेला एक बाईचा इशारा पंचांचा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 गडी बाद 22 धावा आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अनिल पवार. याच खेळाडूनं खरं तर तो षटकार वाचवला होता. 6 धावा अशा सिच्युएशनला वाचवल्या होत्या. तिथून आता मात्र दबाव वाढत चाललाय. सागर आणि अमित अशी जोडी आहे सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. 6 बॉलमध्ये 18 करायच्या आहेत. पाहूया कशा पद्धतीने प्रतिकार केला जाईल. पहिलाच बॉल कट केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. सिंगलच मिळाले. बघास पासून हातास झालेत अक्षरशः. चौकार आलेले नाहीयेत. बराच वेळ झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आता मात्र वाढत चाललंय. शेवटचे 5 बॉल 17 धावांची गरज आहे. 5 बॉल 17. 17 रिक्वायर्ड. रिमेनिंग 5. जोरदार हिट करावं लागेल. यावेळेस मात्र अमित केणी. स्लोवर वन होता. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल उचलला ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनला. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश येत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅचला कलाटणी देणारा कदाचितचा हा येतोय षटकार.
मारावे लागतील आता मात्र बॉल्स 4 बॉल 11 ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय जाईल सीमा रेषा पार मॅच आता मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना मॅच मध्ये भगतवाडी टीम पाहायला मिळतोय अमित केणीचा झंझावात सुरू आहे आणखीन एक चौकार 3 चेंडू आणि 7 धावांची गरज तीन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणखीन एक ऑन साइडला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या अनिल पवारनं षटकार अडवला होता तोच अनिल पवार आता मात्र पाहायला गेला तर इकडे व्हीलन ठरत असताना बारवाई संघासाठी इकडे अमित केणीचा झंझावात आणि आज षटकारानं मात्र टीमची टोटल स्कोर इज लेवल अवघ्या 1 धाबेची गरज आहे 2 चेंडूंचा खेळ बाकी त्याचं नव्हतं झालंय आता मात्र खडबडून जागा झाला यश इंटरपाचे जन्मन बारवाई परंतु आता थोडीशी वेळ हातामधून निसटले की काय कालही 17 धावांचा चेस झाला होता आणि संदेश आहे की अमित केणीनं जर हा सामना जिंकून दिला हवं ते खायला मिळणार आहे त्यामुळे हॉटेल बुकिंग करावी लागेल तुम्हाला कदाचित असं दिसते परंतु क्रिकेट आहे 2 चेंडू 1 धाव हा फुल टॉस आहे आणि हा सामना जिंकवलाय अमित केणी ठरला या विजयाचा शिल्पकार 6 बॉल 18 धावांचं समीकरण फोडून काढलं या वाघांना आणि हा सामना मात्र पहिली जीत दिले ती अमित केणीनं भगतवाडी टीमसाठी रुपे स्पोर्ट्स भगतवाडी संघानं हा सामना 9 विकेटनं जिंकलाय वेल प्लेड अभिनंदन भगतवाडी टीम